सरकार गेवराईकडे आणि गेवराईत अशी लाट उसळती कधी पण की पुरा महाराष्ट्र गेवराईमुळे कामाला. आजही पुन्हा एकदा या गेवराई तालुक्यातल्या मराठ्यांनी पाऊस असतानाही एकजूट दाखवली. त्याबद्दल तुमचं खरोखर मनापासून कौतुक. आपला संघर्ष मराठा आरक्षणासाठी आणि घोंगडी बैठक, या घोंगडी बैठकीचा शुभारंभ गेवराई तालुक्यातून होतोय. गेवराई तालुक्यापासून पुन्हा एकदा या घोंगडी बैठकीला, मराठा आरक्षणासाठी घोंगडी बैठक, तिचा शुभारंभ आजपासून सुरू झाला. ही झंझावात महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात आता घोंगडी बैठक होणार आहे. मराठा तालुक्यातला ताकदीनं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एकजूट राहणार आहे. कुणी काही करू द्या, मराठा कोणालाच रोखत नाही. वेगळे षड्यंत्र आणि डाव आणले तरी मराठा हटला. मायबापावर रात्री चर्चा झाली. सरकारचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार साहेब रात्री आले होते. रात्री आरक्षणावरती आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावरती चर्चा झाली. त्यांनी खूप हात खोल घालून बघितलं. ओली ओली हिंदी में आणली ती, पण शेवटी ते बाहेर आल्यावर ते म्हणले याला ओळखीनं कठीणच यावं. मी त्यांना साधं सांगितलं, माझ्या जातीच्या आणि माझ्या जातीच्या लेकरातल्या डोळ्यातले मी अश्रू नाही बघू शकत. माझ्या समाजाला वेळोवेळी योगदान दिलं. मायबापासह मराठा समाज लेकरं बाळा घेऊन रस्त्यावर आहे. त्यांचं योगदान मी जिवंत आहे तोपर्यंत व्हायला नाही ठेवलं. तुम्हीच उलट सरकारकडे जावं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगा की काही करा, पण मराठ्यांचं आरक्षण द्या. माझी तुमच्या वतीनं पुन्हा एकदा विनंती या सरकारला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना, उद्याच्या कॅबिनेटला तुम्ही चाललाय, देवेंद्र फडणवीस साहेबांना जाहीरपणाने सांगा की मराठ्यांचं आरक्षण द्या. तुम्ही किती गणित लावलं तरी मराठी तुमचं गणित चुकवल्याशिवाय सोडणार नाहीत. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. आमची इच्छा सुद्धा नाही राजकारणाकडे जायची. रात्रीची झालेली चर्चा मी तुमच्या पुढे नाही मांडू, तो मांडू कोणापुढे. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही सांगा आमचं आरक्षण द्या, आणि त्यांना जाहीर सांगितलं तुम्ही नाही दिलं तर तुमचे 113 आमदार पाडल्याशिवाय मी गप्प बसणार. मी त्यांनाच प्रश्न विचारला, माझी चूक काय, आणि तुम्ही आरक्षण देणार नसाल तर माझ्या पुढे पर्याय काय. आरक्षण देणारा केंद्र सत्ता आहे, आणि तुम्ही ते आरक्षण देणार नसाल तर ते सत्तेवरती कब्जा मराठ्यांना करावाच लागणार. माझा नाविलाज आणि माझा समाज आता ऐकत पण नाही. आरक्षण घेतलं, ते आरक्षण सरकारनं दिलं तर समाज ऐकतो, नाही तर नाही. सरळ आणि स्पष्ट सांगितलं आणि एकदम सोपं आहे. मी गॅजेट पण आणले तरी
गॅजेट पुढे, तीनही गॅजेट उपलब्ध झाले. हैदराबादचं गॅजेट पण, सातारा संस्थांचं पण आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण, तीनही आणले. तिन्हीतही मराठा कुणबी. आणि जो कोण एक जण म्हणतो मला आरक्षण नको, मला मराठा म्हणून राहायचंय, त्या गॅजेट मध्ये त्याचं नाव आहे. पुरावाच आणला नाही, इंग्रजांनी लिहिलेला, मी नाही लिहिला. आता काय करतो म्हणा, आता करतो काय, ते इंग्लिश मध्ये होतं म्हणलं वाचून दाखवायला मला 2-3 बार आणखी. त्याने 3दा वाचून दाखवलं, तेच निघालं. म्हणलं काय अनुस्वार काय हायतामध्ये ते बघा, ते मध्ये लागलं ते बघा. गॅजेट आणणं आमचं म्हणण्याचा भागच एवढा आहे, तुम्ही घेऊ नका. तुम्हाला नाही घ्यायचं तुम्ही घेऊ नका. माझ्या गोरगरीब मराठ्यांना तुम्ही विरोध करू नका. आणि तसं पाहिलं तर यांना आरक्षणाची गरज पण नाही. आणि ज्याला आरक्षणाची गरज नाही तोच नेमका मराठा आरक्षणाला विरोध करतो. यांच्या म्हणण्यावरती आपलं जीवन नाही चालणार. यांच्या म्हणण्यावरती आपलं जीवन चालणार नाही, म्हणून आपल्याला आरक्षण पाहिजे. आणि त्यांना रात्री मी पुरावे तसे दिले. आणि दुसरा विषय त्यांच्यापाशी म्हणला, माझा शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यायची, अर्धवट फिरधवट नाही. आणि त्या तुरट्या, ते काय अडी अडचणी, ते कोणचं ई पाणी, तलाठी, मंडळाचे अधिकारी, हे लपड काय मला सांगू नका म्हणून. ते येत 11 वाजता, तलाठी उठवतोय 12 वाजता, त्याला गावात येतो वाजते 2, तर त्याच्या गोळ्याचा टाइम होतोय, ते 5च्या आत घरी जात आहे, मेला महाशेतकरी. ते लपड पाहिजे नाही म्हणा. आणि अरे हा तुम्हाला एक सांगायचं राहिलं ना, कृषी मंत्र्याला फोन लावला. म्हणलं भाऊ मी काय गावा फोन लावत नाही भाऊ, पण मग शेतकरी अडचणीत आला, खातं नेमकं तुमच्याकडे, तेवढे खपाखप पैसे देऊन टाका. ते म्हणे सरसकट द्यायचे. आणि गेला बोलून, आणि माझ्या संग एकदा बोललं की वाजलंच. आता सरसकट म्हणल्यामुळं सरसकटच दे नाही, कारण शब्द काय मी दिलेला नाही, शब्द दिलाय कृषी मंत्र्यांनी. आणि मग सरसकट द्यायचं आता कृषी मंत्र्यांनी, नाही तर भाऊ सामना आपल्या संघ आहे. आपल्याला एक शब्द द्यायचा नाही, विचार करून द्यायचा, आणि एकदा दिला की मी मागा लागल्याशिवाय राहत नाही. कृषी मंत्री चांगला आहे, उगाच विरोध नका करू, लय बेस्ट माणूस. अरे खरं सांगतो मला, तुम्ही काय माणसं काय राहू. आता समजा त्यांना मी 8 दिवस म्हणलं, ते 10 दिवस म्हणले, आणि समजा ते दिले, चांगलाच आहे ना. नाही दिल्यावर मग बघू, नाही दिल्यावर ठीक आहे. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा रात्री फोन लावला होता, पण ते कामात होते, त्यांनी उचलला नाही. परत आला 4-5 मिनिटांनी लगेच. त्यांनाही सांगून टाकलं उद्याच्या कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी काढायचा, कारण बांधावर मी गेलो. माय बापू इतकी बेकार परिस्थिती आहे. अरे बाप, त्या बोत आणि वाईच्या परभणी जिल्ह्यातल्या आणि एका गावात गेलो. ऊन लागायला लागलं का? आणि आपल्याला काहीच लागत नाही म्हणूनच ते कदारले. आपल्याला ऊन लागाना, पाऊस लागाना, ते मध्ये हे नेमके कसे ते पोलादाचे तयार झालेले आहेत का काय, मराठ्याचे पोटके लय व्यापार आहेत ना. रात्री भय बी म्हणले की तर बी जेव्हा लय मोठे लोक दिसते बाबा, बाबा बी जेव्हा म्हणले नुसती गर्दीच गर्दी. मेरे आयुष्य में 44 वर्ष में मैंने पहिला देखा. पहिल्यांदा शेण आणल्या रात्री 3 घंटे. पण चांगला माणूस आहे तो, मला मी सगळंच करतो त्यांना गेल्यावर, आणि करू शकतो ते माझ्यासारखंच. ते बी कसा हक्कच बोलवतो, मीडियाला बघत नाही, भाषणात काय ठोकीन त्याचा भरोसाच नाही.
तसलेच पाहिजे ते त्याशिवाय सरळ नाही होत. तेव्हायला आपले करायचे पण अर्ज एक द्या ना. अर्ज तुम्ही इतके दिले. आपले करायचे पण तुम्ही अर्ज जितके दिले मग डोकंच पण पडलं. नुसते अर्जाचीच लाईन आहे सध्या अंतरवाली. भयानक अर्ज आहे. काय ना दे राव तुम्हाला राजकारणाचा बेकार. होईल होईल काहीतरी होईल. काहीतरी होईल. नाही आपण महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज बोलवणार आहे तर त्याच्यानंतर ठरवणार आहे. सगळा महाराष्ट्र बोलवणार आहेत आपण त्याच्यानंतर ठरवणार. पाडायचे का उभा करायचं. आणि म्हणून तर त्यांना मिळाला का आपण काय करणार आहे. आपण 29 तारीख नेमली होती. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं मराठ्यांचा नेमका डाव काय तेव्हा आपण ओळखून तिथून पुढे करू. आणि 29 थांब ना थोडं. दिल्यावर दिसण ना कोणाला द्यायचं काय करायचं. लिखे द्यायचं नाही ते इकडे कोपरावलं काय ठेव. कोण देतो होता आता ना सांग. नाही हो देऊ. हा मोठे सांग जाऊ दे. आपण जे होईल ते होईल. मोठ्याला आणत होता मग आता गावात बसला का आवाज येणार मला. ते आता सांगितल्यावर नाही की इथं लगेच सुरू व्हायचं माझ्या मागात भोंगा. टायमाला बरोबर सांगतो ना. तुला फक्त उमेदवार पाहिजे ना. दम धर थोडे दिवस. एकोणतीस तारखेला आपण निर्णय घ्यायचं ठरवलं. पाडायचे का उभा करायचे त्यावरती देवेंद्र फडणवीसांनी अंदाजा घेतला. मराठे नेमके काय करणार आहे. आता गेम सांगतोय दोघांच्या मध्ये कसा आहे. आपण जर उभा करायचं म्हणलं भाजप खुश होत आहे. बघा कार्यालय यांची ते म्हणजे आपल्या बरोबर मत निवडून येते. आणि आपण उभा नाही करायचं म्हणलं की महाविकास आघाडी यश आपले पुरे पुढे ते काय. बघा यांचा कार्यक्रम पुरा या दोन्हीच्या धुऱ्या मराठ्याच्या जवळ कोणाच्या ठिकाणा. यांचा असा डाव होता 29 तारखेला आपण काय निर्णय घेतात त्याच्यावरती रणनीती आखायची. आणि त्यांनी 29 आंबे वडगाव काय वडगाव त्या गावाचं नाव होतं. 159 घरात काहीच नाही राहिलं. भांडे बासणं सुद्धा वाहून गेले. शेळ्या जनावर सुद्धा वाहून गेले. मग तुम्ही यांना मदत नाही करणार तर मदत करणार कोणा. आज संकटात आहे माझा शेतकरी. त्याच्या हातात तोंडाला आलेला घास घ्या. खिशात जेवढे काय पैसे होते ते सगळे शेतीत लावले. एकही रुपया त्याच्याजवळ आज राहिला नाही. आणि हे संकट पावसाचं एवढं मोठं उभं राहिलं की त्याची प्रचंड नुकसान झालं. आज त्याला मदतीची गरज आहे. मी सांगताना काल फडणवीस साहेब सत्तार साहेबांनी कृषी मंत्री साहेबांना सांगितलं जर शेतकऱ्यांचं 1 लाख नुकसान झालं असलं त्याला 5,000 द्यायचे आणि लाखच द्यायचे. एखाद्या शेतकऱ्यात जर 20,000 नुकसान झालं तर त्याला 500 रुपये नाही द्यायचे 20च द्यायचे. जर कुणाचं 10 लाख नुकसान झालं असलं तर त्याला 10 लाखच द्यायचे. आणि ते पण 8 दिवसाच्या आत. तुम्ही आज जाहीर करायला आणि 2 वर्षांनी देता ते चालणार नाही. कारण मैदानात मी सुद्धा राहणारे शेतकऱ्याबरोबर बघतो म्हणलं तुमच्याला. शेतकऱ्यामध्ये जातीचा समान नाही आणि शेतकऱ्याला कोणी जातीत तोलायचं नाही. या राज्याचा आणि देशाचा कणा शेतकरी आहे. शेतकरी खचला नाही पाहिजे. आणि मायबापांना तुम्हालाही माझी विनंती धीर सोडू नका. संकट किती पण येऊ द्या. टोकाचा पाऊल पण उचलू नका. तुमच्या समोरच्या संकट सगळ्याच्या लक्षात येत आले. सगळ्या संकटाचा सामना आता तुम्हाला करायचा.
तुमचे लेकरं तुमच्या डोळ्यासमोर दिसतात, कर्ज दिसतंय, गेलेलं पीकही तुमच्या डोळ्यासमोर आहे. पण तुम्ही धीर सोडू नका. तुम्हाला हात जोडून माझी विनंती. तुमची तुमच्या कुटुंबाला गरज आहे, राज्याला सुद्धा गरज आहे. नंतर कोणीही कामाला येत नाही. कोणी कोणाकडं वेळ होऊन गेलं डोकं सुद्धा नाही बघत. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, नुकसान झालं असलं तरी धीर धरा. यांनी नाही दिलं तर यांच्या छाताडावर बसून आपण घेऊ, पण यांना सुट्टी नाही. सगळा शेतकरी राज्यातला रस्त्यावर उभा करू. आणि यांनी नाही दिलं आणि जर शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक केली, नुकसान भरपाई केली नाही, अनुदान दिले नाही, पीक विमा दिला नाही, या निवडणुकीत त्यांचा एकही माणूस शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचा नाही. पुरेचे पुरे घरी पाठवायचे. जे आपले नाही त्याची आपल्याला गरज नाही. सामना यावेळेचा जबरदस्त होणार आहे. सगळ्यांचे डोळे मराठ्यांकडे लागलेले. मराठी काय करतायत यावर या महाराष्ट्रातल्या राज्याची दिशा ठरणार आहे. कारण आपण एकटेच 50-55% कोणाला किती वळवळ करू द्या, कितीही छगन भुजबळने ताकद लावली तरी त्याचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार. ते तर बोलतच नाही आता. बसला असा गप, त्याला वाटलं गप बसल्यावर निवडून येईल का, तरी पण नाही. तिथं सगळ्या पक्षातले मराठी एक झाले. ते म्हणते जाऊ दे आता एवढ्या वेळेस एक जण याला घालवायचं. रात्री सुद्धा त्यांचे माझे आमदार आले होते. काय नाव होतं पण मोदीच नाव लई चित्र होती कधी. ते मग ते सुद्धा खूप लावून धरलं होतं रात्री. त्यांनी फक्त मराठा आरक्षणाला विरोध केला आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं. माझा एकच सवाल आहे तुम्हाला या भोंगडे बैठकीच्या निमित्त. ज्यांनी ज्यांनी आरक्षण घेतले आणि त्यांचा समाज आणि त्यांचे लेकरं मोठे झाले, त्यावेळेस मराठ्यांचा कधीच पोट दुखलं नाही. ज्यावेळेस त्यांना मराठ्यांनी निवडून दिलं त्यावेळेस त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकायला मराठा होता आणि नाचायला सुद्धा मराठा होता. आमचं कधीच तुमच्याविषयी पोट दुखलं नाही. तुमची जात आणि तुमच्या जातीचे लेकर अधिकारी बनले. तुम्ही तुमच्या जातीला आरक्षण दिलं त्यावेळेस आमच्या डोळ्यानं आम्ही ते बघितलं. आम्ही कधीच तुम्हाला दिलेल्या आरक्षणाला विरोध नाही केला. तुम्ही कुठलंही आंदोलन न करता आरक्षण घेतलं. कोणती समिती नसताना आरक्षण घेतलं आणि नोकऱ्यात गेला. आमच्या मराठ्यांना कधीच वाईट वाटलं नाही. मराठी 42 वर्षापासून रस्त्यावरती. आम्ही आमचा संघर्ष करून आरक्षण मागतोय. आमच्या लेकरांचे बलिदान गेले. करोडोच्या संख्येनं मराठा रस्त्यावरती आहे. त्याचबरोबर आमचं हक्काचं आरक्षण आहे तरी तुम्ही मिळू देत नाहीत. तुमचं पोट दुखण्याचं कारण काय? आम्ही तुमचं आरक्षण मागतच नाहीये. तुम्हाला आता आरक्षण मिळालंय 90 ला आणि 1967 ला. तेही आमच्या डोळ्यात एकटा आमच्याच लोकांना दिलंय. आमचं 1884 पासूनच आहे. तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करणारे कोण? का तुम्हाला आमचे लेकर मोठे होऊ देऊ वाटत नाहीये? हा संघर्ष गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी. आज सकाळी PSI झालेला मुलगा आपल्याकडं अंतरवालीत आला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. माई बापा हो, लेकर या आरक्षणामुळे अधिकारी बनायला लागले. मी परवा पुण्याहून येताना अंबळनेर मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी रस्त्यावरती भेटली. दोघंही MBBS ला लागले आरक्षणाच्या जोरावर. हे स्वप्न आपल्याला बघायचं. आपले लेकर अधिकारी झालेले. राजकारणाचं जास्त येड लागू देऊ नका. आपलं स्वप्न आहे मराठ्यांचे लेकर अधिकारी झाले पाहिजे.
जास्तीचा आनंद तुमचे लेकर अधिकारी झाल्यावर तुम्ही आनंद व्यक्त करा. तुम्हाला अशा खोड्या लागल्या, तुम्ही आणतात नेत्याला निवडून आणायला तुम्ही, डीजे लावायला तुम्ही, त्याला टकोऱ्यावर घेऊन नाचायला तुम्ही, आणि गुलाला टाकीला तुम्ही. काय मोठे पण वाटत बरं तुम्हाला त्याचं. या मराठ्यांनी आनंद कोणता व्यक्त करा माहितीये का? तुमचं लेकरू कुठंतरी एखाद्या केंद्रावरती परीक्षा देण्यासाठी गेलं आणि तिकडे ते अधिकारी बनलाय. मराठ्यांचा पोरगा अधिकारी बनलाय आणि गावात वार्ता पसरली. गावातले लोक त्याच्या मायबापा शेतात काम करतात तिकडे गेले. अधिकारी झालेल्या मराठ्यांच्या पोराच्या आईला आणि बापाला मराठ्यांच्या लोकांनी खांद्यावरती उचलून आणलं. गावात डीजे लावला, त्याच्या अंगावरती गुलाल टाकला आणि डीजे समोर गाव नाचत राहिलं. तेव्हा आनंद तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असणार आहे. हा आनंद व्यक्त करायचा मराठ्यांनी शिका. आता आपला समाज आरक्षणात गेलाय आणि छगन भुजबळ काय त्याच्या 17 पिढ्या आल्या तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तुम्ही फक्त तुमची एकजूट फुटू देऊ नका. मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायची ताकद यांच्यात नाहीये. फक्त त्या वळणावरती मराठ्यांना जायचं नाही. मराठी जर त्या वळणावरती गेले तर पळायला सुद्धा जागा राहणार नाही. आपल्याला फक्त त्या विषयात जायचं नाहीये, शांततेतच मराठ्यांना मिळून द्यायचं. आता नवीन डाव सुरू केलाय. एक आमदार आहे बार्शीचा, संडास लागे. ते एका भाषणात म्हणला, आईला मी त्याचं सगळंही सावलं होतं बरं का, इमानदारी सांगतो. म्हटलं जाऊ द्यावा, तिकडे एक आमदार आहे बघा कुणीतरी माझी झालाय, तो त्यांनी पाळलाय. तो म्हणला तेवढं बेकार आहे, त्याच्या दाढीतून निवडून आलोय. आणि जर असं काही झालं मग मतदारसंघात 54,000 मायनस गेला, मी जर पडत मग संपलंच. जाऊ द्यावा म्हणलं. त्यांनी इतकं भयान सांगितलं का माझ्या आमदाराविषयी, मला ना विरोधात गेले दम निघत नाही. मग त्याच्यामुळे मी कसं सांगतो. ते म्हणे त्यांनी इतकं बेजार केलेलं आहे, तेवढंच मोठा सावकार आहे, आमकाचे तमकाचे लय करा नाही केलं, लय त्रास देतो म्हणला. तो त्याला म्हणलं त्रास देतो म्हणल्यावर त्याच्याविषयी जरा राग होता आमच्या मनात. त्याही सांगतोय मीडियाच्या समोर आणि गेवरायच्या मराठ्यांच्या साक्षीनं सांगतो. थोडा माझ्या मनातला त्याच्याविषयीची नाराजी कमी झाली होती, 100% सांगतो मी. पण एका भाषणात ते बोलता बोलता बोललं बघा. 8 दिवस त्याला मी 5-6 आमदाराला देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठवलं. म्हणलं बाबा मला काय राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही, आमचा आरक्षणाचा विषय ओबीसी आरक्षणाला तेवढं द्या, त्याला जाऊन सांगा. आणि जर ते तुमचंच ऐकत नसला मग माझ्याकडे डबल येऊ नका, आमचे आमदार पडले का, सगळं सांगितलं. ते गेले, माझ्याकडे माघारी आले नाही. पण 23 दिवस झाले. ते आलं आणि त्याच्या मतदारसंघात गेलं, भाषण करायला लागलं. भाषणात मध्ये मनोज दादांनी महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा आरक्षण देते का. अरे ते देणार नाहीत म्हणून तो तिकडे पाहिलं होतं ना, आणि तू म्हणतो त्याच्याकडून लिहून घ्यावं. मला एक सांगा, आपल्या गावचा सरपंच आहे, सरपंच असल्यावर आपण खड्डे बुजायचं काम, रस्ता करायचं काम सरपंचाला सांगतो का पडलेल्याला सांगतो माझ्या सरपंचाला? आणि मग सरकारलाच मागत असते, त्याला एवढं नाही. त्याचे बरेच प्रश्न येतात, त्याच्या मतदारसंघात जाऊनच मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देतो. हे केवळ जाहीर सांगतो. बार्शीचे लोक जर ऐकत असले ना, त्यांनी जरा उद्या जर ते आंतरवाली आलं तर बरं होईल. जरा घुंगडी बैठक बार्शीत टाकायची, त्याला जरा उत्तर द्यायचे मला सगळे. त्याचे जेवढे प्रश्न येतं त्या आमदाराचे त्यांनी त्याच्या भाषणातून विचारलेले, त्याला उत्तर जरा समोरच देतो. इकडून देऊन उपयोगच नाही. कारण त्याच्या मनातलं आम्ही सगळं सोडलं होतं की जरा जाऊ द्या, चूक ही प्रत्येकाची होती. पण ते देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलायला लागला माघारी आल्या.
त्याची स्वतःच्या भाषा बोलत होता त्यावेळेस त्याच्याविषयी आमच्या मनात माया येत होती, पण ते आता मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. माय बाप तुम्हाला सांगतो, ह्या असल्याच अवलादींनी मराठा एक येऊ दिला. मराठ्याचे पसरलेला अवलाद येत नाही, यांना आरक्षणाची गरज नाही, त्यांनीच आतापर्यंत मराठा एक येऊ दिलेला नाही. हे आपल्या बेरजे धरूच नका, कारण हे जर अशा कार्य करत असले, तिकडूनच बोलत असले, प्रश्न सरकारचा आहे. आरक्षण देण्याच्या हातात सरकारच्या. सध्या राज्यकर्ती जमात म्हणून सरकार आहे, भाजपा सरकारचं नेतृत्व करते. विधानसभा अस्तित्वात असताना मुख्यमंत्र्यांचं काम आहे जनतेचे प्रश्न जाणून घेणं, पण तुम्ही जर मंत्रिमंडळाला उपमुख्यमंत्री काम करून देणार नसाल तर बाकीच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी काम करायचं कसं? देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना दिलेले शब्द पूर्ण केले पाहिजे. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश मी नाही काढला, सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना मी नाही काढली. 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायचं ठरवलं तुम्ही, राज्यपालांच्या सह्या आणल्यात तुम्ही, विशेष अधिवेशन बोलून ठराव केलाय तुम्ही. हरकती मागवण्याचं काम हे तुम्हीच केलं आणि आता सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करण्याऐवजी मराठ्यांना तुम्हाला जाहीर सांगतो, यांचे 113 राज्यातले मराठे आमदार पाडू शकतात. मराठे ते पुरेचे पुरे पाडल्याशिवाय गप्प बसायचं, कारण आपला जीव आरक्षणात आहे आणि यांचा जीव खुर्चीत आहे. खोटे नाटे प्रश्न आम्हाला नका विचारू. महाविकास आघाडीला बोलायची जबाबदारी तुमची आहे, आमची नाही. दोघांनी एकमेकाच्या समोर बसून बैठका घेऊन आरक्षणाच्या बाबतची तडजोड करायची भूमिका तुमची आहे, जनता म्हणून ती आमची नाहीये. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता कसे? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत आहे. ओबीसीच्या यादी क्रमांकावरती 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे. याचा दादा येऊन सुशील कुमार शिंदे सरकारनं मराठा आणि कुणबी एकच याचा 2004 ला जी आर काढलाय. मग मराठा आणि कुणबी एकच आहे ही जर अध्यादेश त्यांनी काढला तर कुठला तरी आधार असल्याशिवाय काढलेला नाहीये. तो अध्यादेशही तुम्ही रद्द केला. मराठा कुणबीत असताना कुणबीत आरक्षण दिलं नाही आणि ज्या जाती ओबीसी आरक्षणातच नव्हत्या त्या जाती तुम्ही आरक्षणामध्ये घातल्या. काही काही जातींचा निकषच पूर्ण होत नाहीये तरीही तुम्ही त्याला ओबीसी आरक्षणात घातलं आणि तरीही तुम्हाला विरोध नाही केला. आमचं हैदराबादचं गॅजेट आत्ताही अस्तित्वात आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं सुद्धा आहे आणि सातारा संस्थांचा सुद्धा आहे, तरी तुम्ही घेतला नाही. त्र्यंबकेश्वर संस्थांच्या 22 खोल्या आम्ही स्वतः तुम्हाला पुरावे म्हणून सापडून दिल्या. देवेंद्र फडणवीसांना आमचाच प्रश्न आहे, तुमच्या आमदाराच्या माध्यमातून आम्हाला काय प्रश्न विचारायला लावता? त्या पुराव्याचं काय झालं? मराठा आणि कुणबी एकच आहे याचा 2004 चा अध्यादेश आहे, त्याचं काय झालं? मराठ्यांच्या 57 लाख नोंदी सापडल्यात. ते सगळे प्रमाणपत्र तुम्ही वितरित का केले नाहीत? ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या परिवाराला, रक्ताच्या नात्याच्या लोकांना तुम्ही प्रमाणपत्र देण्यापासून का रोखलं? या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून आणि ते दिलेलं असतानाही तुम्ही आमचं ईडब्ल्यूएस आरक्षण का रद्द केलं? मराठ्यांच्या पोरांच्या मुळावरती तुम्ही कशामुळे घाव व्हायला लागला?
गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचा दोष काय? तुम्ही एससीबीसी आरक्षणाला 6 महिन्याची मुदतवाढ दिली. तुम्ही कुणबीच्या व्हॅलिडिटीला 6 महिन्याची मुदतवाढ का दिली नाही? फडणवीस साहेब, ज्या मराठ्यांच्या पोरानं आणि पोरीनं ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेत त्यांचे अर्ज तुम्ही का रद्द केलेत? पोलीस भरतीतले पोरं तुम्ही का बाहेर काढले? आरोग्य विभागात ईडब्ल्यूएस मधून पोरांनी तुम्ही एससीबीसी आरक्षण देण्याच्या अगोदर फॉर्म भरलेले ते पोराचे अर्ज का रिजेक्ट केले? तुम्ही मराठ्यांच्या मुळावरती का घाव घालायला लागला? आरोग्य विभागाचं तुम्ही तसंच केलं, कृषी विभागाच्या भरतीतही तुम्ही तसंच केलं. मराठ्यांच्या पोरांच्या भरती थांबवण्याचं काम तुम्ही त्यांना केलंय. मराठ्यांच्या अधिकाऱ्यांच्या भरत्या तुम्ही का थांबवल्या? मराठा ओबीसीत गेलेला असताना कुणबी प्रमाणपत्राचा ऑप्शन का दिला नाही? सकाळी अंगणवाडी सेविकाच्या महिला आल्या होत्या अंतरवालीला. तिथं कुणबीचा आणि एससीबीसीचा ऑप्शनच नाहीये. फडणवीस साहेब, कोणतं आरक्षण तुम्ही मराठ्याला दिलंय? तुम्ही किती दिवस मराठ्यांना फसवणार आहेत? तुम्ही आमच्याशी प्रत्येक वेळेस डाव का रचताय? आम्ही तुम्हाला विरोधक मानला नाही, शत्रूही मानला नाही. तुमचं कारण काय की तुम्ही प्रत्येक वेळेस मराठ्यांच्या पोरांना नोकऱ्यातून ऍडमिशन मधून बाहेर काढायला लागलात? कित्येक तरी मुलींनी एससीबीसी आरक्षणाच्या अगोदर ईडब्ल्यूएस मधून प्रवेश घेतलाय. तुम्ही 2 वेळेस ते मान्य केलंय. आता संभाजीनगरच्या कॉलेजमधून त्या मुलींचा अर्ज तुम्ही रिजेक्ट केलाय. त्या लेकरांची काय चूक आहे? ईडब्ल्यूएस ज्यावेळेस अस्तित्वात होतं त्यावेळेस त्यांनी फॉर्म भरलेला आहे. तुम्हाला मराठ्या सोडून दुसरे दिसतच नाहीत काय? मराठ्यांच्या पोरांवरती अन्याय का म्हणून करताय तुम्ही? तुम्हाला असं सिद्ध करायचंय काय फडणवीस साहेब? ईडब्ल्यूएस मराठ्यांच्या फायद्याचं होतं हे दाखवण्यासाठी एससीबीसीतून फॉर्म भरणारे पोरं सुद्धा तुम्ही बाहेर काढायला लागलात. इतका अन्यायकारी तुम्ही वागू नका. मराठ्यांच्या पोरांनी तुमचं काही केलेलं नाही. तुम्ही किती डाव चालवणार आमच्यावरती? तुम्ही प्रत्येक वेळेस फक्त आणि फक्त मराठ्यांना फसवायला लागला. तुम्ही कितीही अन्याय केला आणि खोट्या योजना आणल्या. आता मराठा मात्र तुमच्या पाठीशी उभा नाही राहत. तुम्ही काळजी करा. मराठ्यांना आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला लाडीगुडी लावण्यासाठी त्यांनी आता एक नवीन योजना आणली, लाडकी बहीण. चांगली योजना, काय अडचण आहे का? पैसे आपले. इथं बिस्किट पुडा जरी घेतला ना तरी टॅक्स जातो, जीएसटी. पेन घेतला तरी पैसेच आपले. कचा कच घ्या, तुम्हाला काय करायची? चांगली योजना, पैसे घ्यायचे चांगली. पण देवेंद्र फडणवीस साहेब, एका प्रश्नाचं आज उत्तर द्या. ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये दिले, तिच्या लेकराचं म्हणजे तुमच्या भाषेचं शिक्षणच थांबलंय. जरा आरक्षण देता का तेवढं भाच्याला? आणि दाजीचा फेस पडला काम करू करू बांधावर, त्याचं काय? दाजीच पिकालाच भाव नाही,
तुम्ही लाडक्या बहिणीला 1500 दिले, पण दाजी बांधावर बेजार झालाय. त्याच्या मालाच्या भावाचं काय? दाजीना जर एखाद्या बार रूम न उचललं तर लय बेकार होईल फडणवीस साहेब. आणि एखाद दिवस मी हे सगळे दाजी मुंबईला घेऊन येणारे, बाचे घेऊन येणारे मामाकड. मामा बी देण्यासारखा आहे, पट्ट चलाच एकदा मुंबईला. दाजीच्या मालाला भाव देतो का? पिकाला भाव नाही. लाईट रातची देत ते 50 बारे लाईटच जाते. रानात गेलं की येते, घरी आलं की लगेच जाते असली लाईट. त्याच्यात मोटर पाणी सोडती, शेण टाकू टाकू चालू करायला लागते ती मोटर. तुम्हाला वेदना नाही करायच्या फडणवीस साहेब शेतकऱ्यांची. तुम्ही लाईट देणार, मालाला भाव देणार, संपूर्ण कर्जमुक्ती करा तुम्ही शेतकऱ्याची. तुमचं काहीच नको आम्हाला, संपूर्ण कर्जमुक्ती करा. लाईट द्या, मराठवाड्याला आणि विदर्भाला कायमचं पाणी द्या, आम्हाला काहीच नको. आणि मालाला भाव द्या, तेवढा दुधाला एक द्या. तुम्ही ज्याच्यात पाणी टाकीतात ना ते पाणी माग झालं आमच्या दुधापेक्षा. तुम्ही कशात टाकीतात राची मला नाही, पण टाकी देत पाणी राची. ते पाणी माग झाले पण दूध काय माग होईना. तेवढ्या दुधाला भाव द्या. ते नाही चिल्लर काम करते. आणि तुम्ही सुद्धा भावनिक होत जाऊ नका. वेळेवर कसल्या योजना आणल्या त्या का आपल्या आयुष्याला पुरणार नाही. आता ते नवीन योजना आणणार आहेत. दिवाळी जवळ आली, आनंदाचा शिरा. ती डाळ 1 किलो भर देते, सगळे भुंगे लागलेली. तिला किती पाण्यात टाका, 15 दिवसांनी मावशीला पाण्यात हात घातलं तरी तशीच डाळ बाहेर येते. ती तेलाचा एक पुडा वाकडा तिकडा झालेला, पांढरं फगाट तेल. ती आपल्या बी मावशी इतके विचित्र आहेत. ते तेल कडे टाकी द्या, सगळं सरपंच संपदा, पण ते काय तेल पिवळं होत नाही. मग काय देवेंद्र फडत्यात वंगण टाकीतोय का काय करतोय पण? अरे काय नादी लावित राव. तेवढं तर बांधावर पाडेल शेतकऱ्याचं. आमचं त्याने आयुष्याकडेला जाणार नाही. आम्ही तुम्हाला आयुष्याच्या सुविधा मागतोय त्या द्या. तुम्ही आम्हाला काय देऊ नका. आमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या. हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला डोक्यावर येऊन असतील, नसता खाली आपल्याला सुद्धा मागा पुढे वागणार आहे. तुम्ही आमच्या शेतकरी मायबापाला त्याच्या पिकाला भाव द्या, त्याला पाणी उपलब्ध करून द्या, कायमची 24 घंटे वीज द्या. कधीच माझा शेतकरी मायबाप आत्महत्या नाही करू शकत. तुम्ही हे चिल्लर देता कशाला? आम्हाला आमच्या आयुष्याचं पाहिजे ते द्या. आम्ही का स्वप्न बघू नये? शेतकरी मराठ्यांनी त्याचा पोरगा अधिकारी व्हावं, IPS IAS दर्जाचा अधिकारी व्हावं, का स्वप्न बघायचं नाही? मुंबई सारख्या ठिकाणी माझा महाराष्ट्रातला मराठा समाज गेलाय. त्याने आयुष्यभर हमालीच करायची का? रिक्षा चालवणाऱ्या मराठ्यांनी नाही स्वप्न बघायचं का? जीप ट्रॅक्टर चालवणाऱ्या मराठ्यांनी त्याचं लेकरू अधिकारी व्हावं स्वप्न नाही बघायचं का? नोकरीच्या क्षेत्रात असलेल्या मराठ्यांनी त्याचं लेकरू त्याच्यापेक्षाही मोठ्या पदावर जावं हे स्वप्न नाही बघायचं का? आम्ही नेमकं केलंय काय? तुम्हाला आम्हाला त्या प्रशासनामध्ये जाऊ द्यायचं नाही. मराठ्यांनी जे राज्य जगवलंय, सत्ताधारी सुद्धा जगवल्यात, राजकीय पक्षाचे सगळे नेते मराठ्यांनी जगवले. तुम्ही आमच्या लेकराच्या मुळावर का उठलाय? फडणवीस साहेब, आमदारांवर घालू नका. तुम्हाला जाहीर सांगतो, तुम्हाला मागात पडाल. मराठ्यांच्या नादाला लागू नका. सगळं भाजप आणि तुमचे आमदार संपल्याशिवाय मराठी गप्प बसायचे नाही. तुम्ही आमचा रोष आणि राग वाढू नका. आणखीन आमच्या अवकातीवर आम्ही उतरलो नाही. हे मराठी मला दम खाऊ देत नाहीये. मी याला शांत राहा म्हणून सांगतोय.
एकदा जर हे बिथरले तर राज्यात सभा घ्यायच्या सुद्धा मुश्किल होते, तुम्हाला सभा घ्यायच्या सुद्धा. तुम्ही नकाला दादाला लागू मराठ्यांच्या, आम्ही तुम्हाला धमकी देत नाही. मराठ्यांच्या नादी लागलेला मराठ्यांनी पूर्ण संपविलेला आहे. तुम्ही आमची कसलीच कदर करत नाहीत. आरक्षण असलेलं ईडब्ल्यूएस तुम्हीच घातलं, न टिकणारे ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं. तुम्हाला सांगतो निवडणुका झाल्या की ते आरक्षण उडालच म्हणून समजा, कारण ते 50% वरती गेलंय. कायदा सांगतोय 50% आत आरक्षण दिलं पाहिजे. कायदा आणखीन एक सांगतो, जी जात ओबीसी आरक्षणात घालायची ती मागास सिद्ध असली पाहिजे. कमिशननं जी आता समिती नेमली होती शिंदे साहेबाची, सुकरे साहेबाची, त्यांनी मराठ्यांना मागास सिद्ध केलं. मग सरकारनं मराठ्यांना 50% आत घालण्याऐवजी 50% वरती आरक्षण दिलंय म्हणून ते टिकत नाहीये. हे फक्त निवडणुका होईपर्यंतच राहणार आहे. मग ते जर आरक्षण गेलं, आपल्या पोरांनी करायचं काय? म्हणून आपल्याला आपल्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण पाहिजे, ते आपल्याला मिळवायचं. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही पुढच्या काळात तरी मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावायच्या कामाला लागा. मराठ्यांच्या विरोधात जायचं काम करू नका. नसता मराठी निर्णय घेणारे पाडायचे का उभा करायचे. आणि एकदा जर निर्णय झाला तर मग मराठ्यांनी माग लोकसभेला एकदा कचका दाखिला. लय बेकार येत राहतो मी नुसतं पाडाच म्हणलो होतो, मी नाव बी नाही घेतलं कोणाच. राईटच कार्यक्रम केला, तुम्हाला माना लागेल. तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब, मराठीच्या नादी लागणं सोपं नाही. मी नुसता पाडा म्हणलं ते यांनी इतकं पाडिलं. आता घेणार आहे मी नाव. उभा करणाराचं किंवा पाडायचं दोन्हीपैकी एक नाव घ्यावंच लागणार आहे. त्या टायमाला मग लय अवघड होईल. एक जणाचा प्रत्येक मतदारसंघात मराठी 1 लाख आहेत, 1.5 लाख आहेत. 90,000च्या खाली महाराष्ट्रात एक 22-23 मतदारसंघ सोडले तर सगळीकडे या संख्येने. आणि तुम्हाला 60-70 हजाराची लीड तोडणं सोपं आहे. राखीव मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघात 70,000पेक्षा जास्त मराठ्यांचं मतदान. यावेळेस सगळे राखीव आपल्या विचाराचे मराठ्यांनी काढायचे. 48चे 48 बाहेर निघले पाहिजे. मराठ्याच्या मताशिवाय राखीवला शिकत निवडून येऊ शकत नाही. आणि मराठ्यांच्या मताची लीड तोडणं एवढं सोपं नाही. एक जणाची 5,000ची लीड तोडता एवढा ठेस पडला होता. मराठ्याचा कचका सोपा नाही, म्हणून मी सांगत होतो आमच्या नादी लागू नका. उगाच दवशीत काम धामाची. अरे मराठ्यात ताकद माहित नव्हती बा, आता शिक माहित झाली मराठीची ताकद काय. आष्टी, पाटोदा, शिरोळ मतदारसंघात 1,67,780 एकटा मराठा. एकटा काय बरोबरी करायला निघाला तरी आमची कसले डबडे उठे बुलबुल करते. टेका खाली, टेका खाली, टेका खाली, टेका. 9चा टाइम नाही झाला, आणखी टाइम झालं. 9च्या पुढे तुम्हाला असं हे वाटत राव. अरे तुम्हाला सांगतो किती येड असो माणसाला. एक जण तयार झाल्यावर माझ्याकडे आला 11 वाजता. त्याच्या ध्यानातच नाही राहिलं दिवसभर आपण अर्ज दिला नाही याला म्हणून. मम्मी कडे अर्ज घेऊन आला आणि तराट झाल्यावर आला. त्याच्यात तवा ध्यानात आलं की आपण उमेदवारीच मागितली नाही, कोणाकडे अंतरवाणी झालं. ते फाईल घेऊन यायचा अर्ज तिथं दुसरीच घेऊन आलो आणि मला फाईल दिली. मी म्हणलं भाऊ ही फाईल नाही ती मला नीट वाचव ती चिरी कुठं नाही लागत आहे ते मला ऐकत नव्हतं. लय टप्पू होतं. जाऊ दे म्हणलं तुम्ही एक ना, तुम्हाला खरंच पाय पडून सांगतो मी. आपला समाज लय मोठा प्रत्येक भाषणात सांगतो, फक्त आपल्या जातीला, आपल्या जातीच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या. आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. आपल्या जातीची कोणीच प्रगती रोखू शकत नाही.
असे लोटी देत का हे 9च्या पुढं कार्यक्रम घ्यायचा म्हणला टेन्शनच येतो. त्या दिवशी नेमकं ही होतं ती श्रावण संपल्याला आणि मी इकडे सप्त्याला गेलो बीड जिल्ह्यात. इथून तिथून तेच भेटले मला जास्त. फोटो काढतो माय गळ्यात रुमाल टाकायचा तो माय टोकर रोटे घेतो. मग तोंड दिसना तरी ते म्हणतो तू माझ्याकडे तोंड करून उभा राहतो. तो पुढून झाकेला मला तो ऐकून तोंड करून कसं उभा राहून सांगावर. त्या टायमाला ते नसतंय धोरणात नाही ऐकवतो. गाडी पुढे जाऊन देत नाही ते कोणाच ऐकत नाही. तो माझ्या संघ राहत तुम्हाला फोटो काढता असला नाही माझ्या संघ राहत नाही. जे जे त्यातले बरेच जण राहतात त्यांना माहिती कसं काय तेच उलट 9च्या पुढे काढले शिल्प मारतात आणि त्यांच्या घरी येते. नको म्हणते या टायमात आपल्या अवघड असे पायावर पाय देतात कचा कच आणि मला शेत देतात परत. तुम्ही फक्त दारू सोडा सुधारले जातात. लोकांनी स्वप्न बघितलं मायबाप मराठ्याला कधीच मांडीला लावून बसू द्यायचं. आपल्या विनाकारण पिढ्याला पिढ्या वाद लावत राहिले. आपण 1 घंटा झाला बोलतो एक बी मराठ्यात हल्लं नाही. जशा तसेच ओढलो येणेच आपल्याला सरकार कदरलंय बघा. ते म्हणते हे हालत नाही जात नाही. 9 वाजत रात्री बी म्हणत होते 70 भाई सुद्धा. ते म्हणले महिने इतक्या बार द्या 12-12 घंटे उभा राहते लोक. म्हणलं राहतात बा 12-12 घंटे राहते. कारण ते स्तुती करत होते. मी काय त्याला अनुभव नाही बोलत. तो चांगला माणूस आहे खरं. निर्भीड पाहिजे रे माणूस तेव्हा जमत. ते पण निर्भीड ते म्हणतो मी पहिल्यांदा बघितला असा तो मुसलमान को मागे आरक्षण. म्हणलं हा मागे. ते म्हणलं मग मै तेरे सातच आहे. म्हणलं आहे तर मग मै बी पुढे मी तर पुढे हाट्या म्हणलं माझं बंदे कोवर. ते म्हणलं तू पाडो म्हणलं आम्ही पाड्या. म्हणलं मग इथं पुढे पाड्याच कुछ भी होऊन द्यावं म्हणला. ते म्हणले कुछ भी होऊन द्यावं हटायचंच नाही. म्हणलं मै हटल्याच नाही का मरको एकदा हिंदी शिकव म्हणजे तुम्ही. ती म्हणला मेरीच बिगडी आता तुम्हाला बोलता काय बोलवा मेळ नाही लागून राहिला म्हणून परेशान होतो आणि गेले की. कारण ते मग ते नंतर मराठी जोडायला सुरू केली त्यांनी. ते आपल्याला जमत इंग्लिशचं हिंदीचं मग टिपणच बसा ना काय करावं. मी एक माणूस आणला होता हिंदी शिकायला. ते होता अँकर. त्याच्या आधी चांगलं चालली होती नोकरी फिवकरी हिंदी बी चांगली चालली होती. मला शिकायच्या नादात ते विसरूनच गेलं. ते माझ्या पाय पडलं वाटे म्हणे मी तुम्हाला हिंदीने शिकित म्हणजे आहे ती नोकरी तर मी अँकर राव म्हणे लय जाव खेळ झाला. आणि खरं सांगतो तुम्हाला आपल्याला राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली गोवा गुजरात इथल्या मराठ्यांचं आमंत्रण आहे. मी हिंदी शिकलो की त्या राज्याचा कार्यक्रम केलाच म्हणून सांगायचा. गुजरातचे पटेल कार्यक्रम लावणार आहेत 15-16 लाख मराठी. गोव्यातले मराठी बिहार दिल्लीतले मराठी मध्य प्रदेश राजस्थानचे मराठी सगळे कार्यक्रम लावले. पण मला सुतच बसावं. ते इकडे आले की बोलत हिंदीत मी बोलतो मराठी. आमच्या मध्ये एक सांगायला ती सरपंच ती अर्धा ढिला पडला. ती सांगायला मी मराठी टिकून बोललो की त्याला हिंदी सांगतो. आता शब्दाचा अर्थ काय व्हाया त्याला मेळ लागला. असा ताळमेळ होकायला लागला. त्यामुळे तिकडचे लोक यायचे कदरले. आता त्यांना आम्ही काय म्हणत काही कळलं नाही. याला काय मी सांगितलेली मराठी कळती हिंदी काय सांगतो त्यांनी सांगितलं याला मला सांगता येत नाही. याची हिंदी माझ्यासारखीची अर्धवट गुतेल म्हणजे बळत चालली. यांचा असा कार्यक्रम लागतोय ना भयानक. आता तर अमेरिकेतच चालू आहे. 4-5 दिवस झाले मग फोटो टेकेलाय आणि ते मोदी साहेब का तिकडे जाणार आहे. तिथं ते पटेल मराठी सगळे एक झाले. ते म्हणते सवाज नाही काय सभे को काय म्हणलं का नाही तिथे जाऊन गेले. ते काहीतरी त्यांनी तिकडे सगळा गोंधळ सुरू केला. मराठी इतके जागे झालेत ना मला खरंच गर्व वाटायला लागला. मी माझ्या या मराठ्यांच्या जातीत जन्म. इतके भयानक मराठी ताकदीने झाले सगळ्या क्षेत्रातले. मुंबई पुण्याला आपण गेलो त्यावेळेस मोठमोठ्या महालात फ्लॅट मध्ये मोठमोठ्या बंगल्यात राहणारे मराठी सुद्धा चहाची कॅटली घेऊन आपल्या मराठ्यांना चहा वाटत रस्त्यावर.
हे कधीच आंदोलनात येत नव्हते. वकील असू द्या, पोलीस असू द्या, महसूल मधले मराठ्यांचे अधिकारी असू द्या, शिक्षक असू द्या, कोणत्याही वर्गातला असू द्या, आपले बिल्डर असू द्या, कॉन्ट्रॅक्टर असू द्या, सगळ्या राजकीय पदावर असणारे मराठी असू द्या, सगळे एक झाले. आणि तुम्हाला आणखी एक सांगायचं राव, गेवरातूनच सांगतो, गेवरातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा आपल्या अधिकाऱ्यांना प्रचंड त्रास दिला जातो. आपल्या अधिकाऱ्याने जर काम केलं नाही, त्याला हे डायरेक्ट म्हणजे तू मराठ्याचा आहे म्हणून करीत नाही का? तिथं जातीचा काय समज? जर ते कायद्यात बसतच नसलं, ते उकडून करीत, हे असले शब्द काढून त्याला वेठीस धरलं जाते. आपण कधीच त्यांच्या अधिकाऱ्याला म्हणत नाही तू त्या जातीचा आहे म्हणून आमचं काम करीत नाही का? कारण मराठ्यांवरती ते संस्कारच नाहीयेत दुसऱ्याच्या अधिकाराला त्रास द्यायचे. तुम्ही आमच्या अधिकाराला त्रास का देताय? घोंगडी बैठकीत तुम्ही घेऊन तिचा शुभारंभ करून यशस्वी केली, त्याबद्दल